पश्चिम बंगालची निवडणूक आणि राडा, हाणामारी आणि गोंधळ हे नेहमीचंच समीकरण। यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील हेच घडले। एकीकडे भाजपनं बंगालमध्ये ऐतिहासिक असा विजय मिळवला, पण दुसरीकडे काही मतदारसंघामध्ये मतमोजणीच्या वेळेला तणाव देखील बघायला मिळालाय। यावेळेला भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते हे आमने सामने देखील आलेले होते। नेमकं काय घडलंय यावेळेला बघूया। एकीकडे विजयाचा जल्लोष, पण दुसरीकडे हाणामारी आणि राडे। पश्चिम बंगालमधला बराकपूर मतदारसंघ। बराकपूरमधील मतमोजणी केंद्रावर आज मतमोजणी सुरू झाली आणि सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं मोठी मुसंडी मारली। मात्र त्याच वेळेस सुरेंद्रनाथ कॉलेज मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढला आणि त्याचं रूपांतर राड्यात झालं। पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये भाजपचे कृष्णेंद्र मुखर्जी विजयी झाले। मात्र मतमोजणी सुरू असताना भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते आपापसात भिडले। भाजप कार्यकर्ते टीएमसी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी तिथल्या खुर्च्या तोडल्या। हा राडा थांबवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील दिनहाटामध्ये भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। सुरक्षा यंत्रणांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवरलं। पश्चिम बंगालमधील निवडणुका आणि राडे, कार्यकर्त्यांमधील हाणामाऱ्या हे गेल्या अनेक काळापासून चालत आलेलं समीकरण। यंदाच्या निवडणुकीतही तेच दिसलं। आता बंगालमधली सत्ता पालटली आहे, त्यामुळे आगामी काळात भाजप सरकार हे समीकरण बदलण्यासाठी प्रयत्न करेल आणि लोकशाहीचा हा उत्सव सुरळीत पार पडेल हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।